ची नोंद घ्यायची आहे. थँक्यू. नक्कीच इथे रंगणार आहे सामना. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय श्री दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी ब संघ आणि आमंत्रित केलंय श्री जय शिवराय दिगेवाडी या संघाला. तर चुरशीचे सामने आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीला मित्रांनो सुरुवात होते जिथं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी बस संघाच्या माध्यमातून आणि आल्या पहिल्याच बॉलवरती जर पाहायला गेला तर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल पुल करत असताना बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल फील्ड केला जातोय. फलंदाजी करत असताना फलंदाज अनिकेत यांच्या बॅट मधून आलेल्या 2 धावा पाहतोय त्या टीम अर्थातच टीम जय शिवराय दिगेवाडी या संघासाठी 50 धावा चेस केल्या होत्या. थँक्यू सर. इथे सन्मान होतोय PM फोटोग्राफीचे सर्वसोरा प्रताप मांडोकर. भारजेवाडी संघाचा हा खेळाडू आहे आणि अर्थातच फोटोग्राफीच्या माध्यमातून त्याने जो नावलौकिक मिळवला आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे. दरम्यान इथे 1 धाव अनिकेतच्या खात्यात, 1 धाव संघाच्या खात्यात. धावा जाऊन पोचतायत त्या अर्थातच 3 धावा. पहिलं षटक घेऊन आलाय तो अभि मांडोकर, जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. तर नक्कीच जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. पुढचा बॉल अभियांचा बॉल हवेमध्ये लाफ्ट केलाय. मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन दी बॉल स्वतः बॉलर येत होते. शॉट मिड ऑफला बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न आपण पाहिला परंतु नो-मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्या कारणानं धावसंख्येमध्ये जर पाहायला गेला तर 1 धावेनं ही बदल आपण पाहतोय आणि धावसंख्येत एकनी बदल झाल्यानंतर 3 बॉलचा इथं खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता जर पाहायला गेलं तर 3 बॉल आणि आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात केलंय. तदनंतर मध्येच पहिली फेरी देखील खेळवली जाईल. यावेळी पुन्हा एकदा स्लॉग हिट करायचा होता. पडल्यानंतर बॉल जर पाहायला गेला तर काटा चेंज केलाय परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती संधी उपलब्ध झाली होती रनआउट घेण्याची. फिल्डिंग डिपार्टमेंट कुठंतरी लेझी क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय टीम भारजेवाडी संघाच्या माध्यमातून दिघेवाडी संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा आप बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असणार आहेत. पुन्हा एकदा पूल केलाय. बॉल सरळ जातोय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर क्षेत्रातून पुन्हा एकदा वारंवार चुका जर पाहायला गेलात ना तर या क्षेत्रामध्ये जास्तीच्या होताना आपण पाहतोय. धावसंख्येत 4 ने बदलाव. येथील धावा 4 चौकार. आज आपण पाहतोय या सामन्यांमध्ये री एंट्री असणार आहे. आपल्याला जागा शिल्लक आहेत. आपण डबल एंट्री घेऊन या मॅचेस मध्ये पुन्हा आपला संघ सज्ज करू शकता. ज्या चुका पहिल्या मॅच मध्ये झाल्या त्या चुका सुधारून आपण या मॅचेस मध्ये एका ट्रॉफीवर नाव करण्यासाठी आपला संघ तयार करू शकता. त्यासाठी आपण री एंट्री देखील घेऊ शकताय. री एंट्री जागा शिल्लक असल्या कारणानं ही सुविधा आपल्यासाठी उपलब्ध केली गेलेली आहे. धावफलकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाली तर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती आल्या 2, तदनंतर पुढच्या 3 बॉलवरती आल्या 3 सिंगल, 5व्या बॉलवरती आल्या 4 आणि शेवटच्या बॉलवरती आली 1 सिंगल. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी MRH फणसवाडी अ आणि दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी अ टॉससाठी देखील यायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. मॅचेस आपण थांबवणार नाहीत. मॅचेस चालू ठेवणार आहोत. MRH फणसवाडी ए आणि दत्तगुरु क्रिकेट क्लब भारजेवाडी टॉससाठी यायचे आहेत. 10 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकात गोलंदाज वापरला जातोय. त्या अर्थातच टीम भारजेवाडी बस संघाच्या माध्यमातून संदेश यांना इन्व्हाइट केलं गेलं. कॉम्बॉक्स एंड कडून संदेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहणार आहोत. थँक्यू सर. दरम्यान इथे चंद्रकांत कदम यांचा इथे आगमन झालंय वळूया मैदानाकडे. संदेश बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू इथे पाहतोय. इथे मिसफील्ड होतोय. बॅकअप येतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्यात इथे यश येतंय. नक्कीच इथे
एक खराब क्रिकेट पाहतोय आपण थोडंसं आणि 2 धावा मिळत आहेत. जिथे 1 धाव वेची शक्यता होती तिथे 2 धावा मिळाल्यात. अर्थात राजेश सावंत यांना सुद्धा विनंती असेल आपलं 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे आपण. तर दरम्यान फणसवाडी संघाचे कर्णधार संदीप जाधव हे इथे उपस्थित आहेत. तर इथे दरम्यान इशारा येतोय अवांतर धावेचा. धावसंख्येत वाढ होते, धावा जाऊन पोहोचतायत. अर्थातच चांगली गोलंदाजी संदेशच्या माध्यमातून पाहतोय आपण. धावा होत आहेत त्या 13 धावा. पुन्हा उंच उडवलाय, पायचा आहे, गेलाय गेलाय. दिस इज U6. काय होतोय आणि इथे होतोय झेल आणि संपतोय अनिकेतचा खेळ. थँक्यू डीजे विघ्नेश. वळूया मैदानाकडे जिथे मोठा हादरा बसलाय तो जय शिवराय दिगेवाडी या संघाला. आणि अर्थातच काहीच कमबॅक केलंय त्या भाजीवाडी संघाने. 2 षटकांचा सामना असेल. 19 धावा धावफलकावर लागल्यात. किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल पाहायचा आहे. कारण मैदान 360 डिग्रीमध्ये आहे. जेवढ्या धावा बनवू तेवढ्या कमी पडत आहेत. तर अर्थातच जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. पाहायचा आहे संदेश चोरगे, चांगला गोलंदाज, मागील मॅचचा हिरो ठरलेला संदेश. पुन्हा राहुल आलाय, उंच मारलाय, पाहायचा आहे इथे काय होतंय आणि इथे होतोय जबरदस्त असा झेल. पुन्हा बॅक टू बॅक विकेट पडते. हॅट्रिकवर होता संदेश आणि या मॅच मध्ये सुद्धा पुन्हा एकदा हॅट्रिकवर आला. तर आजच्या सत्रातले हॅट्रिक होणार का पाहण्यासाठी उत्सुक असणार आहेत रसिक क्रीडाप्रेमी. आणि इथे जबरदस्त गोलंदाजी पाहतोय. निर्धाव चेंडू येतोय, अर्थात डॉट येतोय, धावा रोखण्यात यश येतंय. 19 धावा लागतायत धाव फलकावरती. संदेशची जबरदस्त गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय का आमच्यापर्यंत. आउटसाइड द लेग स्टंप येतोय आणि धावा मिळत आहेत 2. 1+1 धावा जाऊन पोहोचतायत 21 ऑन अ स्कोर बोर्ड.
वळूया शेवटचा चेंडू येणं बाकी असेल. किती धावा मिळणार, कारण 21 धावा तर धावफलकावर लागलेल्या आहेत. मोठा फटका मारलाय, पायचा इथे काय होणार, काय बिघडणार. स्वतः गोलंदाज गेलेत परंतु सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय आणि इथे अर्थातच धावा 2 तर धावून काढल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इथे पंचांचा येतो इशारा, गडी होतोय धावबाद आणि 2च धावांवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. धावा होत आहेत अर्थातच 23 धावा. आणि मी नक्कीच मी वळणार आहे टॉर्चकडे. ओके सर. आणि अर्थातच अंकुश पार्टे आणि संदीप जाधव कर्णधार इथे उपस्थित आहेत. अर्थातच अविनाश वांद्रे यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. तर नक्कीच खेळीमेळीच्या वातावरणात, आनंदाच्या वातावरणात टॉर्च होतोय. पाहतोय आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो भारजवाडी संघाला आणि एक सामना आपण जिंकलात तर दुसऱ्या सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा असतील. अर्थात संदीप जाधव यांना सुद्धा शुभेच्छा असतील की प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपली व्यूहरचना काय असेल. आम्ही प्रथम शिवशंभू 11 आंबोलीवाडी संघाला त्यांनी चांगलं नियोजन केल्याबद्दल त्यांना मी माझ्या सर्व एमआरच्या सदस्याच्या वतीने मी त्यांना हार्दिक अभिनंदन. असाच आयोजन केला आपण, असेच करत राहा. कारण आपण ह्या आपल्या नवगाव समाजामध्ये क्रिकेटचे सामने आपण आयोजित करतो. तर काही आपण ह्या पालीच्या ग्राउंडमध्ये आपण सालाबादप्रमाणे मागच्याही वर्षी केलेत, ह्याही वर्षी केलेत. चांगलं नियोजन, देखणं नियोजन आहे. असंच नियोजन करत राहा. आम्ही सर्व समाज बांधव आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू. थँक्यू. जबरदस्त आयोजन पाहतोय आपण आणि त्याचं कौतुक केलंय संदीप जाधव यांच्या माध्यमातून आणि चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. भारजेवाडी संघ आणि फणसवाडी या संघांकडून दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि मी निरोप घेतो आणि अर्थातच वळूया कल्पेश सर यांच्याकडे. थँक्यू. जाऊयात मैदानाकडे. 23 धावा लागल्या. 24 धावांचं उद्दिष्ट मैदानाच्या आतमध्ये दर्शन आणि त्यांच्या समेत जर पाहायला गेला तर नॉन स्ट्राईक एंड वरती 24 धावांची गरज असणार आहे. दर्शन आणि सोहम सलामीची जोडी पाहतोय. दुसऱ्या फेरीची पहिली लढत अर्थातच सामना जिंकतोय तर तिसऱ्या फेरीत आपण जाताना पाहू शकतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः भारतीयवाडी बस संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि फिल्डिंग घेतल्यानंतर तब्बल 2 षटकामध्ये जर पाहायला गेला तर 23 धावा समोरील संघ जय शिवराय दिघेवाडी बलाढ्य संघानं धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु इथून धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील की थांबवल्या जातील त्यासाठी गोलंदाज कमलेश यांचा वापर केला जातोय. मॅच चालू करून घ्यायच्या पंच. पहिला बॉल कमलेश कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय दर्शन. पहिलाच बॉल
पुल करत असताना जर पाहायला गेला तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला गेला. एक धाव कंप्लीट. बघता बघता दुसरीसाठी निघालेत आणि पंचांचं गोट मात्र अवकाशाकडे दुसरी धाव घेत असताना मात्र धोक्याची घंटा वाजली गेली. आणि इथूनच जर पाहायला गेला तर दर्शन पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतलेले दुसरीच्या प्रयत्नात मैदानाच्या बाहेर. जर पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज अभिजित यांना आपण पाहिलं गेलं आणि अभिजित यांच्या बॅटमधून आलेली या 2 धावा आपण पाहतोय. एक धाव जर पाहायला गेला तर अत्यंत महत्वाची असणार आहे दोन्ही संघांसाठी. एक संघ धावा बनवण्यासाठी संघर्ष करतोय, दुसरा संघ धावा रोखण्यासाठी संघर्ष करतोय. क्रिकेटमध्ये धावा बनवाव्या लागतात, क्रिकेटमध्ये धावा रोखायच्या असतात तरच आपला संघ विजयी मिळवू शकतोय. यावेळी स्लोवर पण पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. आडव्या बॅटनं बॉल जर पाहायला गेला तर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारायचा होता परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला नाही. परिणामी एक डॉट बॉल आपण पाहतोय. जेवढे डॉट बॉल या लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट मग जिथं 2 षटक 3 षटक असतात तिथे जेवढे डॉट बॉल येईल तेवढा दडपण आपल्या समोर येताना दिसेल. वा अप्रतिम फटका. परंतु तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण जर पाहायला गेला तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळालं ते क्षेत्ररक्षकांकडून. टीम अर्थातच जर पाहायला गेला तर जय शिवराय दिघेवाडी या संघासाठी धावसंख्येत एक बदलाव. धावसंख्या जर पाहायला गेला तर सध्याच्या घडीला आतापर्यंत 4 बॉल झालेत आणि 5 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. तिथं 4 बॉल आणि 4 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम खेळ. आता अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. जर हा फटका आला ना तर मॅच बनवू शकते. पुढचा बॉल कमलेश. प्लेड ऑन. बॉल सरळ बॅटला लागून यष्ट्यांवरती गेला आणि तिथूनच जर पाहायला गेला तर दी एंड ऑफ बॅटर. नंबर 4 ज्ञानू येत्या क्षणी ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्लिप झाले. फंबल पाहायला मिळालं. जे शूज परिधान केलेले आहेत ते स्पोर्ट शूज नसल्या कारणानं इथं फंबल पाहायला मिळालं. स्लिप झाले आणि अशातच जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपलकावरती धावा पाहतोय. आता 6 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. आता 18 धाबींची गरज असणार. येणारे 6 बॉल आणि 18 धावा. 6 बॉल 18 धावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा वेळा या धावा आपण बनताना आपण पाहत असतो. इथून प्रयत्न करावे लागणार आहेत. 6 बॉल 18 धाव्यांसाठी प्रयत्न करताना दिसणार आहे तो टीम भारजेवाडी ब संघ. थँक्यू सर. दरम्यान मी इथे विनंती करतो राजेश सावंत यांना विनंती करतो आपण यायचं इथे आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. अर्थात राजेश सावंत आपल्याला विनंती असेल शिवशंभो 11 आंबोलीवाडी यांच्या आयोजकांच्या माध्यमातून
आपल्याला इथे सन्मानित केलं जाणार आहे. तर एक मोठा खेळाडू, एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा फणसवाडी गावचं, तर राजेश सावंत याचा इथे सन्मान होतोय. वळणार आहोत पण मैदानाकडे, जिथे पहिल्या षटकात 6 धावा आल्यात. निलेश दुसऱ्या षटकात बॉलिंग ट्रॅक वरती निलेश यांना इन्व्हाइट केलं गेलं. 6 बॉल आणि 18 धाव्यांची गरज असताना 3 षटकार या मॅच मध्ये लगावले जातील का फलंदाजांच्या माध्यमातून टीम भारजेवाडी ब संघासाठी. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारची धाव अर्जित करता आली नाही. सन्मान्य राजेश सावंत फणसवाडी यांचा शुभ सन्मान मिलिंदजी वांद्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. एक चांगले क्रिकेटर, तदनंतर चांगले समाजसेवक, त्यांचा हा सन्मान आपण या श्री छत्रपती चषक 2026 च्या माध्यमातून आपण करतोय. पुढचा बॉल निलेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, स्वतःसाठी जागा बनवत असताना जर पाहायला गेला तर कव्हरच्या वरून बॉल मारायचा होता. बॉल जर पाहायला गेला तर बॅट आणि बॉल मध्ये बरचसं अंतर पाहायला मिळालं, संपर्क होताना दिसला नाही. परिणामी जर पाहायला गेलात तर या बॉल वरती कोणत्याही प्रकारची धाव अर्जित करता आली नाही ती टीम भारजेवाडी ब संघाला. आणि अशातच जर पाहायला गेला तर आता बॅकफुटवर येताना आपण पाहतोय लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेत. येणाऱ्या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. आणि अशातच जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा बॉल जर पाहायला गेला तर लॉंगनला बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव कंप्लीट होताना आपण पाहतोय. एका धाव व्यतिरिक्त जास्तीच्या धावा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आणि आता जर पाहायला गेला तर पुढच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. 17 धाव्यांची गरज आहे. येणारे 3 बॉल 17 धावा बनवल्या जातील की थांबवल्या जातील. टीम भारजेवाडी ब संघ जिथं धावा येताना दिसत नाही, जिथे मोठे फटके येताना दिसत नाही, आपल्यावरती येणाऱ्या अडचणी, आपल्यावरती येणारी आव्हानं मात्र इथून कठीण होत असताना आपण पाहतोय. 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 17 धावा. बॉल हवेमध्ये लाफ्ट केलाय, संपर्क झाला नाहीये. मिस टायमिंग शॉट आहे, डाऊन दी बॉल फिल्डर आहे. कोणत्याही प्रकारची चूक लॉंगांना केली नाही. आणि परिणामी जर पाहायला गेला तर आणखी एका विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. तर स्पष्ट झालंय ही मॅच जवळजवळ जर पाहायला गेलं तर जय शिवराय दिघेवाडी हा संघ विजयावरती शिक्कामोर्तब करत असताना आपण पाहतोय. आणि खूप मोठा विजय आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. टीम MRH फणसवाडी असंघ आणि दुसऱ्या बाजूने दत्तगुरु